ना गुळाची चाचणी बनवायची गरज आहे, ना आपल्याला लाडू बांधायची गरज आहे. बघा, चाचणी न बनवता अगदी छान प्रमाणात अति सुंदर लाडू बनून तयार आहेत तीळ आणि गुळाचे. तर चला सुरू करूयात रेसिपी. तर बघा, कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे उकळीसाठी. फक्त स्टीम देऊन आपल्याला हे लाडू करायचे आहेत. तर बघा, पाणी मी घेतलेलं आहे 1 ग्लास. हे बघा, 1 ग्लास पाणी घेतलेलं आहे. त्यानंतर त्यात स्टँड ठेवलेला आहे, बघू शकता. तर पाण्याला उकळी येजेपर्यंत आपण पुढचं प्रोसिजर करून घेऊयात. तर गॅस चालू केला मी, पाण्याला उकळी येऊ देऊयात. आणि बघा, जे गूळ आहे ते व्यवस्थित कट करून घेत आहे मी, म्हणजे बारीक करून घेत आहे बघा. तर बघा, तीळ किती घ्यायचे आणि गूळ किती घ्यायचे, तर समप्रमाणात घ्यायचे आहेत. सेम वाटी आहे, 1 वाटी मी तीळ घेतलेला आहे आणि तीच वाटी जे गूळ असतं ते बारीक करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा, ते जे तीळ आहेत ते आपल्याला थोडेफार भाजून घ्यायचे आहेत. तर कुठपर्यंत भाजायचे आहेत तीळ बघा, एकदम कमी आच करून घ्यायचे. त्याआधी आपल्याला व्यवस्थित तीळ निवडून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये जाळी किंवा आळ्या असू शकतात, छोटे छोटे खडे पण असू शकतात. व्यवस्थित चाळून घ्या, व्यवस्थित निवडून घ्या आणि त्यानंतरच आपल्याला भाजायचं आहे. पूर्ण कमी गॅस करून घ्यायचा आहे. आणि बघा, कुठपर्यंत भाजायचे सांगते मी तुम्हाला. कंटिन्यू परतवत राहायचं आहे, कारण तीळ खूप लवकर करपतात. तर त्यामुळं कंटिन्यू आपल्याला परतवत राहायचं आहे. आणि बघा, हे उडत आहेत बघा तीळ. तर इथंपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत बघा, तुम्ही बघू शकता आता. हे बघा, तर उडू लागले ना तेव्हा काढून घ्यायचं. त्याच तव्यावर आपल्याला शेंगदाणे कमी आचेवरच भाजून घ्यायचे आहेत बघा. व्यवस्थित भाजून घ्या आणि त्यानंतर त्याचे जी वरची साल आहे ती साल काढून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये ओबडधोबड कूट करून घ्यायचे. पूर्ण पीठ करून घ्यायचं नाही. एकाचे 4 किंवा 5-6 होतील, एका शेंगदाण्याचे 5-6 कट होतील, एवढे आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत. बघा, पाण्याला उकळी आलेली आहे. त्याच्यावर स्टँड, त्याच्यावरती गूळ ठेवलेला आहे आणि आपल्याला झाकून ठेवायचं आहे. तर 15 मिनिटं ठेवायचं आहे. तर पूर्ण मेल्ट होतो बघा, गूळ पातळ होतो. शेंगदाणे पण छान भाजून झालेले आहेत. मिक्सरमधून काढून घेऊयात ओबडधोबड. बघा, मिक्सरमधून मी काढून घेतलेले आहेत. अशा पद्धतीनं ओबडधोबड काढून घेतलेले आहेत, बघू शकता तुम्ही. जळून दाखवते मी तुम्हाला. बघा, जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही. आणि हे बघा, इथं तीळ भाजून काढलेले होते आपण, त्यामध्ये मिक्स करून टाकूयात. बघा, तीळ आणि शेंगदाणे यामध्ये आपल्याला 1 चमच तूप टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित हाताने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, सगळीकडे लागलं पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घेऊयात. 10 ते 12 मिनिट झालेले आहेत. एकदा चेक करून घेऊयात. बघा, थोडाफार मेल्ट व्हायचा. बघा, छोट्या छोट्या गाठी आहेत. थोडाफार मेल्ट व्हायचा म्हणजे पातळ व्हायचा राहिलेलाच आहे. तर करेक्ट 15 मिनिटापर्यंत हा होऊन जाईल. 15 मिनिटं झालेली आहेत. एकदा काढून पाहूयात. बघा, पाहिजे तसा पूर्ण मेल्ट झालेला आहे, पूर्ण पातळ गुळ झालेला आहे. बघा, काढून घेऊयात आपण. जवळून दाखवते बघा तुम्हाला मी, पूर्ण मेल्ट झालेला आहे बघा, पूर्ण पातळ झालेला आहे. तर आपल्याला हे आता तीळ आणि शेंगदाणे यामध्ये लगेच टाकून घ्यायचं आहे, उशीर न करता. हे बघा, आपल्याला चाचणी करायची काहीही गरज नाहीये, डायरेक्ट टाकून द्यायचे. आणि ही प्रोसिजर एकदम फास्ट करायची आहे. लक्षात ठेवा, ही जी प्रोसिजर आहे हे एकदम फास्ट करायची आहे. आपल्याला याच्यामध्ये टाकल्याच्या नंतर एकदम फास्ट आपल्याला मिक्स करून घ्यायचे. लगेच हाताला आपल्याला तूप लावायचं आहे आणि लगेच त्याचे छोटे छोटे गोल करून घ्यायचे आहेत. बघा, चमच्याच्या साह्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. गरम असतं हे, तर त्यामुळं हात बिलकुल लावायचा नाही. सध्या चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्या आणि मिक्स करून झाल्याच्या नंतर लगेच हाताला तूप लावा आणि तूप लावल्याच्या नंतर लगेच त्याचे छोटे छोटे गोल करून घ्या, छोटे छोटे लाडू करून घ्या. बघा, तर या ठिकाणी आता तुम्ही हात लावू शकता, जास्त गरम नसतं हे. बघा, तूप लावून घेतले मी हाताला, तर तुम्हाला दाखवते बघा करून. जास्त गरम नाहीये, बिलकुल गरम नसतं हे आता. तर व्यवस्थित बघा, आपल्याला चाचणी करायची गरज नाही किंवा घाबरायची गरज नाही की चाचणी बरोबर झाली नाही तर सेल होईल किंवा जास्त पुढं चाचणी गेली तर कडक होतील. काहीही टेन्शन घ्यायची किंवा घाबरायची काही गरज नाही. बघा, एकदम फास्ट करून घ्यायचं बघा, जसं मी करत आहे तसं. बघू शकता किती छान होत आहेत. तर अशा पद्धतीनं सगळेच लाडू करून घेऊयात.
एकदम फास्ट करून घ्यायचे. जर फास्ट नाही केलं ना तर म्हणजे लाडू होण्यासाठी ना, हे बघा माझे अर्धे लाडू झालेत. अर्धे लाडू करायचे आहेत बघा. फास्ट केलेले आहेत मी. तर हे अर्धे झालेले आहेत आणि अर्ध करजेपर्यंत थंड झालेलं आहे हे. तर त्यानंतर काय करायचं त्यासाठी मी दाखवत आहे बघा. पूर्ण हात भरलेले आहेत माझे करून. तर त्यानंतर थोडंसं परत आपल्याला तूप घ्यायचे. खूप घाण वाटत असेल तुम्हाला हात भरलेले आहेत, कारण आपण करून करून असे हात असेच भरतात आणि त्यानंतर खूप सेल होतात बघा. हे बिलकुल जमत नाही आहेत लाडू. बघा पूर्ण हे जे मिश्रण आहे ते खाली पडत आहे, पण बिलकुल घाबरायचं नाही. परत 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 जसं मी करत आहे बघा, अशा पद्धतीनं परत करायचे तुम्हाला. परत करायचे, एकसारखं कंटिन्यू करत राहायचे. थोडं जास्त प्रेस देऊन करत राहायचे. खाली जे पडत असेल मिश्रण ते पडू द्यात आणि जे जमत आहे ते जमवू द्यात. तर बघा अशा पद्धतीनं तुम्हाला करून घ्यायचे. तर या कंडिशनला आल्याच्या नंतर अर्धे पूर्ण आपण गरम गरम असताना करून घेतो आणि थंड मिश्रण झाल्याच्या नंतर आपल्याला बिलकुल करता येत नाहीत लाडू. त्यामुळंच मी मुद्दामून तुम्हाला दाखवत आहे. तर बघा परत तुम्हाला एक लाडू दाखवते मी करून सुरुवातीपासून शेवटपर्यंत. जास्तही तूप लावायचं नाहीये. बघा आता हे पूर्ण मिश्रण थंड झालेलं आहे. परत मी घेत आहे बघा. हे बघा. बघा पूर्ण सुटत आहे, पूर्ण खाली पडत आहे, पण जे जमत आहे ते जमू द्यात. बघा हातातून पूर्ण खाली पडत आहे ते पडू द्या. पण जे जमत आहे ना, म्हणजे जे लाडू बनत आहे ते बनवून हे बघा अशा पद्धतीनं करून घ्यायचे. बिलकुल घाबरायचं नाही. न घाबरता कंटिन्यू प्रेस करून आणि थोडं जोरात प्रेस करून व्यवस्थित लाडू बनवून घ्यायचे आहेत. तर चला भेटूयात अशाच नवीन रेसिपीमध्ये. तर नक्कीच तुम्हाला थोडी जरी मदत झाली असेल तर प्लीज सबस्क्राईब नक्की करा. सपोर्ट मला नक्की करा. मस्त खा, मस्त राहा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. तर चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा किती छान लाडू झालेले आहेत. नक्कीच ट्राय करून बघा. कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करा, ज्यामुळं माझे असेच नवीन नवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर चला बघा फोडून दाखवते मी तुम्हाला. खूप छान लाडू होतात. जास्त सेल पण होत नाहीत आणि जास्त कडक पण होत नाहीत. अगदी पाहिजेत तसं लाडू होतात आपल्याला. तर नक्कीच करून पहा. भेटूयात पुन्हा. थँक्यू.